तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांती. नेहमीप्रमाणे आपण सूत्राच्या काही पठनाने सत्राची सुरुवात करूयात. मी संथासाठी जे काही सूत्र आहेत ती रेकॉर्ड प्ले करतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापल्या स्थानी सूत्राची पहिली ओळ ऐकून पुन्हा त्याप्रमाणे उच्चारांद्वारे सूत्र म्हणण्याचा प्रयत्न करावा. द्वादशोऽध्यायः अथातो दोषभेदीयाध्यायं व्याख्यास्यामः अथातो दोषभेदीयाध्यायं व्याख्यास्यामः इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः इति स्माहुरात्रेयादयो महर्षयः पक्वाशयकटिसक्ति श्रोत्रास्थिस्पर्शनेन्द्रियं पक्वाशयकटिसक्ति श्रोत्रास्थिस्पर्शनेन्द्रियं स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः नाभिरामाशयस्वेदो लसीकारुधिरं रसः नाभिरामाशयस्वेदो लसीकारुधिरं रसः दृक्स्पर्शनं च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः दृक्स्पर्शनं च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः उरः कण्ठशिरःक्लोम परवाण्यामाशयो रसः उरः कण्ठशिरःक्लोम परवाण्यामाशयो रसः मेदोघ्राणं च जिह्वा च कफस्य सुतरामुरः मेदोघ्राणं च जिह्वा च कफस्य सुतरामुरः प्राणादिभेदात् पञ्चात्मा वायुः प्राणोऽत्र मूर्धकः प्राणादिभेदात् पञ्चात्मा वायुः प्राणोऽत्र मूर्धकः उरः कण्ठचरो बुद्धिरुदयेन्द्रियचित्तधृक् उरः कण्ठचरो बुद्धिरुदयेन्द्रियचित्तधृक् ष्ठीवनक्षवथूद्गार निःश्वासान्न प्रवेशकृत् ष्ठीवनक्षवथूद्गार निःश्वासान्न प्रवेशकृत् उरस्थानमुदानस्य नासानाभिकलांश्चरेत् उरस्थानमुदानस्य नासानाभिकलांश्चरेत् वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जा बलवर्णस्मृतिक्रियः वाक्प्रवृत्तिप्रयत्नोर्जा बलवर्णस्मृतिक्रियः व्यानोरुधिस्थितः कृत्स्नदेहचारी महाजवः व्यानोरुधिस्थितः कृत्स्नदेहचारी महाजवः गत्यपक्षेपणोत्क्षेपनिमेषोन्मेषणातिकाः गत्यपक्षेपणोत्क्षेपनिमेषोन्मेषणातिकाः प्रायः सर्वः क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धः शरीरिणां प्रायः सर्वः क्रियास्तस्मिन् प्रतिबद्धः शरीरिणां समानोऽग्निसमीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः समानोऽग्निसमीपस्थः कोष्ठे चरति सर्वतः अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्चति अन्नं गृह्णाति पचति विवेचयति मुञ्चति अपानोपानगश्रोणि बस्तिमेढ्रोरुगोचरः अपानोपानगश्रोणि बस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः ठीक आहे, आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूयात. आपण मागच्या वेळेस वाताची स्थानं जी काय आहेत त्याला सामान्य स्थानं अशा प्रकारे हेमादेवीने म्हटलेलं आहे ती आपण पाहिली होती. आज आपण त्याचं पुढचं सूत्र क्रमांक 2 ते आणि त्याची टीका ही आपण पाहणार आहोत. नाभिरामाशयस्वेदो लसीका रुधिरन् रसः दृक्स्पर्शनं च पित्तस्य नाभिरत्र विशेषतः
त्याच्यामध्ये आपल्याला आता जे आतापर्यंत सतराला होते त्यांना ह्या अध्यायातील सूत्राचा पॅटर्न हा कळला असेल. खूप सोपं येते की नाभीपासून जे स्पर्शनपर्यंत ही जी काही सर्व भिन्न भिन्न स्थानं आहेत ती पित्ताची आहेत. पित्तस्य आपण पाहिलं होतं की स्थानम या शब्दाचं अनुवर्तन हे पुढे करून घ्यायला लागतं या सूत्रामध्ये, कारण या सूत्रामध्ये तो शब्द नाहीये. तर पित्ताची स्थानं कोणकोणती आहेत तर अशा प्रकारची आहेत. आणि अत्र अत्र म्हणजे ह्यामध्ये नाभी विशेषतः नाभी हे विशेष स्थान अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तर आपण मागचेच पाहिलं होतं ते फक्त तुम्हाला सूत्राचं हे सांगतो पॅटर्न की पुढं जे काही ज्याला आपण पंच प्रकार म्हणतो आपण किंवा प्राणादी भेद, पाचकादी भेद, अशा प्रकारे वातपित्ताचे इत्यादींचे भेद आहेत ते त्यांच्यामध्ये पुनश्च भिन्न भिन्न स्थानंही सांगितलेली आहेत. तर हेमाद्री त्यांना विशेष स्थान म्हणतो किंवा विशिष्ट स्थान म्हणतो. आणि हेमाद्री म्हणतो की हे जे काही सूत्र क्रमांक 1, 2 आणि 3 आहे त्यात क्रमशः वातपित्त कफांची स्थानं ही सांगितलेली आहेत ती सामान्य स्थानं आहेत. म्हणजे जे आपण एक कॉन्सेंट्रिक सर्कलची संकल्पना मागचेच पाहिली होती की ते व्यापी नोपी दोष हे सर्वत्रच असतात. दोष नाही असा कोणताच शरीराचा भाग नाही, पण त्यामध्ये सुद्धा थोड्या अधिक अंशाने प्रकर्षाने दोष हे कोणत्या स्थानी असतात तर या सूत्रामध्ये जे जे काही स्थानं सांगितलेली आहेत त्या त्या स्थानी ते असतात. त्याच्यामध्ये सुद्धा जो कोष्ठातल्या दोषांचा मुख्यतः जो प्राधान्य आहे किंवा एकूण आपण जेव्हा विभाजन करतो शरीराचं अधो मध्य ऊर्ध्व संश्रय ते पहिल्या अध्यायामध्ये येतच. पण त्याही पुढे जाऊन जे काही अन्य विशेष स्थानं आहेत इकडं दोषांचं प्रमाण तुलनेने जास्त आहे ही ह्या अध्यायात सांगितलेली आहेत. त्यातही अजून एक आपण एक सर्कल आत गेलो तर अन्य स्थानांपेक्षा सुद्धा ज्या स्थानी विशेषत्वाने तो दोष आहे ती स्थानंही या सूत्रामध्ये बघायला मिळतात. आणि ह्या पुढे जाऊन दोषांच्या कर्मभेद आणि स्थानभेद हा जो काही भाग पुढे येणार आहे तो पुढे त्याला हेमाद्री विशेष स्थान अशा प्रकारे म्हणतो. सो ह्या प्रकारेच बघा या सूत्रामध्ये नाभीपासून ते स्पर्शनमपर्यंत ही पित्ताची सामान्य स्थानं आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा नाभीचं हे विशेष स्थान आहे आणि विशिष्ट स्थान म्हणून पुन्हा पुढे पाचक, रंजक, आलोचक आदी पित्तांची स्थानं म्हणून आपल्याला बघायची आहे. ठीक आहे, आता या माहितीवर आपण टीका वाचायला सुरुवात करूयात. पित्तस्य नाभ्यादिनी स्थानानी पित्ताची नाभी इत्यादी ही स्थाने आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा या किंवा खालच्या टीकेमध्ये अरुण दत्त किंवा हेमाद्री यांनी कुठेही नाभी आमाशय ह्या नाभी ह्या शारीर भावाबद्दल कुठे कॉमेंट केलेली नाहीये. आणि मी मागच्या वेळेस तुम्हाला म्हटलं होतं की नाभी ही संकल्पना किंवा नाभी या एकूण परिभाषेबद्दल थोडस आपण बोलूयात, कारण पटकन आपल्याकडनं ती समजायला सोपी नसणारी अशी एक संकल्पना आहे असं मला वाटतं. का बरं? कारण आपण जेव्हा स्पेशली फर्स्ट इयरला अॅनाटॉमी शिकतो तेव्हा आपल्याला काही प्रमाणात तरी अनेकविध आपल्या शारीर भावांचे हे त्या अॅनाटॉमीच्या अनुषंगाने कोरिलेशन करता येतील असे अवयव, असे शारीर भाव हे आम्हाला बघायला मिळतात. त्याचं आम्हाला हे नक्कीच शिकलेलो असतो आम्ही की त्याचं ऍब्सोल्यूट कोरिलेशन कधी करायचं नसतं, पण आम्हाला ऍटलिस्ट यकृत म्हणजे लिव्हर सारखं काहीतरी असणार, प्लिहा म्हणजे स्प्लीन सारखं असणार हे व्हिज्युलेशन करता येतं. आणि त्यामुळे आम्हाला आमचं शरीर हे नकळत कुठेतरी हे समजायला मदत होते, कारण आम्हाला ती बायोलॉजी माहिती असते. पण जेव्हा असे काही शरीर भाव येतात की जे त्या बायोलॉजी सोबत मेळ खात नाहीत किंवा सध्या जे काही अॅनाटॉमीचं अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे ती गोष्ट बसत नाही, तेव्हा आमचे थोडेसे जे काही व्हिज्युअलायझेशन आहे हे मार खायला लागतं. ती गोष्ट होते नाभीच्या बद्दल. बघा, नाभी याचा साधा अर्थ बघायला गेलो तर अम्बिलिकस हे आम्हाला त्याचं भाषांतर माहिती आहे. पण मी मागच्याच म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर अष्टांग हृदय शारीर स्थान अध्याय क्रमांक 3 हे बघायला गेलात तर तिथं तुम्हाला सुरुवातीच्याच काही सूत्रांमध्ये कोष्ठांग आणि आशय अशा 2 प्रकारची विभागणी बघायला मिळते. अष्टांग हृदयकार तिकडे म्हणतात की ही अमुक 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 सगळी कोष्ठांग आहेत आणि त्याच्याच पुढच्या सूत्रामध्ये येतं की अमुक 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 सगळी ही आशय आहेत. सो कोष्ठांग आणि आशय या 2 भिन्न संकल्पना आहेत. हा पहिला मुद्दा. ह्याच्याबद्दल काही अंशी आपण मागच्या सत्रात बघितलं होतं. त्याच्यानंतर पुढे आता नाभी हे त्याच्यामध्ये कोष्ठांगांपैकी त्याची गणना केली गेली. बघा बरं, कोष्ठांगामध्ये अन्य कोणत्या गोष्टी येतात? यकृत, प्लिहा, क्लोम, हृदय वगैरे वगैरे, जे आम्हाला क्लासिकल ज्याला आम्ही आमच्या सध्याच्या अंडरस्टँडिंग मध्ये ऑर्गन्स
असं म्हणू शकतो. म्हणजे जे आम्हाला डिसेक्शन करताना हातात धरता येतात, किंवा तुम्ही एखाद्या वेळेस सर्जरीला उभे राहिलात, तुम्हाला डोळ्याला असं एक काहीतरी छान भरीव अवयव हा दिसतो आणि आपण त्याला कोष्ठांग म्हणतो. हा त्यातला सुरुवातीचा भाग. पण जेव्हा अशी कोष्ठांग येतात, नाभी, आता बघा नाभी म्हणजे तुम्हाला काय बघायला मिळतं, किंवा तुम्ही कोणाला नाभी म्हणणार, हा प्रश्न राहतो. कारण नाभी जर कोष्ठांग असेल तर अंबिलिकस हे कोष्ठांग नाहीये. अंबिलिकस हे सरफेस मार्किंग आहे एका प्रकारचं फार तर. म्हणजे याचा अर्थ की नाभी हे जरी अंबिलिकसच्या स्थानी असलं, अंबिलिकसच्या आसमंतामध्ये असलं, तरी नाभी इज नॉट जस्ट अ सरफेस मार्किंग, इट इज अ कोष्ठांग. याचा अर्थ ते कोष्ठाच्या आत काहीतरी विशिष्ट कर्म असलेलं अशी जागा आहे. आणि म्हणून तुम्ही जर नाभीचे संदर्भ, बरं असं नाही की आम्हाला माहित नसतं, आम्हाला रिकॉल होत नाही. बघा बरं, नाभी हे सद्य प्राणर मर्म आहे, ते एक प्राणायतन सुद्धा आहे, ते शिरांचं किंवा सुश्रुताच्या अधिकारांनुसार धमन्यांचं सुद्धा ते मूल आहे. त्याचं वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात की चक्रनाभी इवारकही, ज्याप्रमाणे चाकांच्या मधला जो भाग असतो, चाकाच्या मधला, ज्याला सगळे स्पोक्स हे येऊन अटॅच असतात, त्याप्रमाणे हे नाभी हा जो कोष्ठांग आहे हा आम्हाला समजून घ्यायचा आहे. आता बघा, कोष्ठांग म्हणजे आमचं विज्युलायझेशन काय, की मी म्हटल्याप्रमाणे काहीतरी भरीव हातात धरता येईल असा अवयव पाहिजे. पण आम्ही हे विसरतो की आमचं हे सगळं वर्णन हे जिवंत शरीराचं आहे, आणि ते सुद्धा मुख्यतः क्रियात्मक दृष्टी आहे, की काम कशा प्रकारे शरीरामध्ये घडतात त्या कर्माच्या अनुषंगाने आमचं शरीर हे अधिक सांगितलं गेलंय. आणि म्हणून बघा, नाभीला जर आम्हाला काही कोणत्याही प्रकारे समजून घ्यायचं असेल तर ते शिरा जालांचं मूल आहे, धमनी जालांचं मूल आहे, हे आम्हाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा, आपल्या घरी, रूम मध्ये, कुठेही स्विचबोर्ड असतो. स्विचबोर्ड मध्ये काय असतात, बटणं असतात, बाहेर तुम्हाला ते रेग्युलेटर बघायला मिळतो पंख्याचा, आणि त्याच्या आत या प्रत्येक बटनाच्या मागून एक दोन वायरी अशा प्रकारे जोडलेल्या असतात. तर सगळ्या वायरींचा एकत्र तो काही चांगल्या प्रकारचा गुंता म्हणजे त्याला मिळून आपण स्विचबोर्ड म्हणतो. तसं बघायला गेलं तर वायरींशिवाय तो स्विचबोर्ड होऊ शकत नाही. त्यातले जर आपण एक एक अवयव काढले, स्विचबोर्ड, त्यातलं बटन वगैरे, वायर, बटन, तर काही शिल्लक होणारच नाही. पण जेव्हा हे सगळे वायर्स वगैरे गोष्टी एकत्र येतात, तेव्हा त्या स्विचबोर्डला एक काहीतरी काम असतं, की रूम मधल्या सगळ्या लाईटी, पंख्यांचं जे काही मूलस्थान आहे ते असणार आहे. तिथे बिघाड झाला तर अन्यत्र सुद्धा आम्हाला पंखा, लाईट, बल्ब या सगळ्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. जस्ट लाईक दॅट, नाभी नावाचं सुद्धा असं एक काहीतरी सिरांचं एक छान अत्यंत घनीभूत अशा प्रकारचं जालक हे अपेक्षित असणार. म्हणून तुम्हाला तो प्रत्येक वेळेस यकृत प्लेसारखा असं काहीतरी घट्ट अवयव असा व्हिज्युलाइज होईल असं नाही, पण तरी तो कोष्ठांग लक्षात ठेवा. इतकंच नाही तर ते पित्ताचं एक सामान्य स्थानांपैकी विशेष स्थान आहे, आणि हे कोष्ठांग हे आशयामध्ये असतं. मगाचं सूत्र की जे काही कोष्ठांगाची एक यादी येते, ती यादीनंतर जे काही सूत्र येतं पुढे आशयांचं, या दोघांच्या जोडणीमध्ये एक खूप छान शब्दांची रचना करतो वाग्भट. तर तुम्हाला जे काही आजच्या सत्राचं मला गृहकार्य अपेक्षित आहे, त्यात गृहकार्याचे 2 भाग आहेत, की हा संदर्भ जाऊन मुळातनं वाचायचा आहे. अष्टांग हृदय शारीरस्थान अध्याय क्रमांक 3, त्यामध्ये कोष्ठांगांचं एक सूत्र आहे आणि एक आशयांचं सूत्र आहे. तुम्हाला 3 गोष्टी करायच्या आहेत. कोणकोणती कोष्ठांग आहेत हे लिहून काढायचंय, फक्त लिहून काढायचंय. का लिहून काढायचंय? लिहिताना लक्षात यायला पाहिजे की नक्की वाग्भटांनी कोणाकोणाला कोष्ठांग म्हटलंय, आणि त्यातली तुम्हाला सर्व कोष्ठांग ही व्हिज्युलाइज होत आहेत का हे बघणं. दुसरा भाग, सगळे आशय लिहून काढणं, आशयांची नावं. आणि ह्याच्यानंतर वाग्भटाच्या सूत्रामध्ये कोष्ठांग आणि आशय यांचा परस्पर संबंध काय सांगितलाय हे समजून तो लिहायचा प्रयत्न करायचा. कारण बघा, आशयांचे जे काही सगळी आशय आहेत, जे 7 स्त्री पुरुष दोघांमधले आशय आणि अष्टमहागर्भाशय हा स्त्रीमधला आशय, हे सर्व आशय हे मुख्यतः महास्रोतस कोष्ठ यामध्येच संश्रित असतात. सो आशय पण कोष्ठाचा भाग आहेत, कोष्ठांग पण नावातच कोष्ठाचा भाग आहे. मग अशा प्रकारे नक्की कोष्ठातल्याच आशयांचा कोष्ठांगांशी काय संबंध असावा, कसं व्हिज्युलाइज करणार? अवघड नाहीये, पण ह्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करावं म्हणून तुम्हाला हे ओपन एंडेड प्रश्न ठेवतोय, की हे तुम्ही तुमच्या त्या सूत्राच्याच अभ्यासाद्वारे तुम्हाला कळू शकेल की व्हॉट इज द कोरिलेशन बिटवीन कोष्ठांग आणि आशय. ते कशा प्रकारे व्हिज्युलाइज करायला लागतील, किंवा एकाच कोष्ठामध्ये ते कशा प्रकारे अरेंज केले गेलेले आहेत असं तुम्हाला कळतंय,
हे तुम्ही तुमच्या भाषेत लिहून काढणं हा त्यातला भाग. आणि शेवटचा भाग या उत्तराचा की कोष्टांगांची यादी आहे, आशयांची यादी आहे, ह्याच्यामध्ये ग्रहणीचा उल्लेख तुम्हाला कुठे बघायला मिळतो हे शोधून त्याच्यामध्ये ती गोष्ट लिहायची. म्हणजे ग्रहणी हे कोष्टांग आहे का आशय आहे ही गोष्ट हे आम्हाला समजून घेता येते का हे विचार करून शोधून त्याच्याबद्दल काही लिहायचा प्रयत्न करायचा. हे आपलं आजच्या सत्रातलं गृहकार्य असणार आहे. कारण हे शारीर हे अत्यंत महत्वाचं आहे. हे समजल्याशिवाय आम्हाला अनेक गोष्टी समजत नाहीत पुरेशा, किंवा आम्ही खूप मिसकन्सेप्शनच्या अंडर असतो बिकॉज ऑफ द करंट अनाटॉमिकल अंडरस्टँडिंग. ठीक आहे, लॉंग स्टोरी शॉर्ट, नाभी हे पित्ताचं विशेष स्थान आहे. नाभीचं व्हिज्युलायझेशन हे अशा प्रकारचं संदर्भांचं संकलन करून ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे होऊ शकेल. ओके, आता पुढचं बघा, आमाशय. आमाशयाचं आपण सूत्र मागचेच पाहिलं होतं, जे चरक मीमांसनामध्ये येतं की नाभी स्थलांतर जंतो हो, किंवा मागच्या वेळेसच आपण खालच्या टीकेचा भाग बघितला होता की नाभीच्या वर असलेलं अपक्व अन्नाचं स्थान त्याला म्हणायचं आमाशय. सो हे भाग आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की कोष्ठामध्ये किंवा महास्रोतसामध्ये जे दोन मुख्य विभाग आहेत ते आहेत आमाशय आणि पक्वाशय. आणि म्हणून ज्या ठिकाणी अन्न हे अपक्व स्वरूपात असतं त्याला म्हणायचं आमाशय. ज्या ठिकाणी अन्न हे पक्व झाल्यानंतर असतं त्याला म्हणायचं पक्वाशय. सो आमाशय बघा, इथं आता आमाशय हा आशय आहे आणि नाभी हे कोष्ठांग आहे. हे दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आणि आमाशय हे पित्ताचं स्थान सांगितलेलं आहे. अर्थात पाचक पित्त इकडे असतं वगैरे गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत त्यासोबत तुम्ही बघितलं तर पुढे जाऊन ते रंजक पित्ताचं जेव्हा गोष्ट येईल तेव्हा मी त्याबद्दल सांगेन जास्त की ते आमाशयात असतं का यकृत प्लेमध्ये असतं का कसं काय. त्याही प्रश्नाचं उत्तर बरेचदा आम्हाला हे मतांतर म्हणून सांगितलं जातं की सुश्रुत म्हणतो की रंजक पित्त हे यकृत प्लेमध्ये असतं आणि वाग्भट म्हणतो की आमाशयात असतं. हे मतांतर आहे, असं काही नाहीये. बरं, जर तुम्हाला हा संदर्भ कळला आजचा गृहकार्य की कोष्ठांग म्हणजे काय, आशय म्हणजे काय आणि दोघांमध्ये संबंध काय नक्की, तर तुम्हाला अशा प्रश्नांची पण उत्तरं छान मिळतात की सुश्रुत असं म्हणतो, वाग्भट असं म्हणतो, पण दोघांना म्हणायचं एकच गोष्ट आहे, त्याच्यामध्ये फक्त मांडणीमध्ये भिन्नता आहे. असो, त्यामुळे आमाशय हे सुद्धा पित्ताचं एक स्थान आहे. स्वेद हा 11व्या अध्यायामध्ये ती गोष्ट येतेच काय, पित्तंतु स्वेद रक्तयो हो. सो पुढे येणारं रुधिर म्हणजे रक्त आणि हे स्वेद ही दोन्ही पित्ताची स्थानं आहेत हे आम्हाला सगळ्यांना माहिती असतं. लसिका हा शारीर भाव तुलनेने कमी वेळा चर्चेमध्ये येतो, पण ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी त्याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आम्हाला एक जी गोष्ट सगळ्यांना नक्की माहिती असेल ते म्हणजे काय, तर ते म्हणजे सप्तद्रव्य संग्रह कुष्ठातला किंवा त्याचप्रमाणे विसर्पातले जे काही सप्तद्रव्य संग्रह आहे त्याच्यामधले तुम्ही जर दोघातली दृश्य बघितलीत तर त्वग रक्त मांस यासोबत जे चौथं दृश्य आहे दोघांमध्येही ते आहे लसिका. ही लसिका ही शारीरभाव म्हणून आम्हाला आणि क्लिनिकली ही खूप महत्वाची आहे. लसिकाची टीका काय केली आहे बघू बरं. अरुण दत्त म्हणतो जलसदृशी, इतकंच म्हणतो. म्हणजे काय, जलाप्रमाणे असते ती. पण इतक्याशा गोष्टीवरनं आम्हाला पुरेशी माहिती मिळत नाही. सो आपण लगोलगच खालची हेमाद्री टीका बघूयात. लसिका म्हणजे काय. हेमाद्री म्हणतो लसिका स्यात रसमलहा जलप्रायः त्वगाश्रयः. तो म्हणतो की लसिका हे रसाचा मलभाग आहे. थोडक्यात रसाचा मल खरं कोण आहे, कफदोष. पण त्याच प्रक्रियेमध्ये जो द्रवभाग हा सुद्धा बाजूला पडतो त्याला लसिका म्हणा असं हेमाद्री म्हणतो. तो कसा आहे, तो अत्यंत पाण्यासारखा पातळ आहे, जलप्राय आणि त्वगाश्रय. हा त्याचं स्थान कुठे आहे, त्वचेमध्ये आहे. म्हणून मी मागच्या तुम्हाला संदर्भ सांगितला होता की वाग्भटाचा जो एक अजून एक टीकाकार आहे दासपंडित नावाचा, तोही असंच म्हणतो. तो म्हणतो की लसिका म्हणजे जलसदृश त्वची स्नेह, हा जलाप्रमाणे त्वचेमध्ये असलेला स्नेह. आणि चरकामध्ये तर साक्षात उल्लेख आहे, चरक शारीरस्थान 7वा अध्याय, तिकडे खूप छान सूत्र आहे की आमच्या शरीरामध्ये जल आप याचा अंश जो असतो हा कशा भिन्न भिन्न प्रकारे अभिव्यक्त होतो. त्याच जलाला तुम्ही अमुक ठिकाणी गेलं की अमुक म्हणा, अमुक ठिकाणी गेले की अमुक म्हणा, अशा प्रकारे शरीराचं खूप छान वर्णन हे त्या अध्यायामध्ये येतं. मी त्यात जाणार नाही फार, पण तिकडे चरक म्हणतो यत उदकम त्वगंतरे व्रणगतम, म्हणजे पाण्याचा जलाचा जो अंश हा त्वचेच्या अभ्यंतर असतो आणि प्रायः व्रणाद्वारे त्याचा आम्हाला स्राव बघायला मिळतो.
सगळ्या संदर्भांचं समजून काय घ्यायचं आम्हाला बघा. बाकी गोष्टी जाऊ देत. साधी जेव्हा आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवा, एकतर कधी कधी जखम होते आणि ती लवकर भरून येत नाही, आणि त्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण ज्याला इंग्रजीमध्ये सिरस डिस्चार्ज अशा प्रकारे बघायला मिळतो, किंवा ज्याला मराठीमध्ये लस येणं म्हणतात, की पातळ पाण्यासारखा स्राव असतो. पुय नाही, पुय किंवा पस ही गोष्ट वेगळी आहे, पण पातळ पाण्यासारखा स्राव जो असतो, जो प्रायः दुष्टव्रणातून आम्हाला बाहेर येताना बघायला मिळतो, ती झाली लसिका. आपण मराठीमध्ये सुद्धा लस पांगणं हा जर तुम्ही जुन्या मराठीतला शब्द वाक्प्रचार ऐकला असेल, तर तुम्हाला ही गोष्ट ऐकून माहिती असेल की तो लस हा शब्द लसिका, लस म्हणजे इथं वॅक्सिनेशन नाही बरं, मूळ मराठीमध्ये लस पांगणे म्हणजे काय होतं तुम्हाला बघायला मिळालं असेल. बरेचदा जेव्हा पित्तज विस्फोट, पित्तज पिटका अशी असते, आणि त्याच्यामध्ये बरेचदा काय होतं, त्यातनं जेव्हा त्या आपल्याला असं छानपैकी फ्लुइड फील्ड अशा प्रकारे दिसतात, आणि क्वचित प्रसंगी कधी कधी काही रुग्णांमध्ये जर असं त्याच्यातनं स्राव, त्या विस्फोट पिटिका फुटल्या किंवा व्रणातला जो स्राव असतो तो बाहेर आला आणि तो त्वचेमध्ये इकडे तिकडे पसरला, तर तो जिकडं जिकडं स्पर्श करतो तिथे तिथे त्वगदुष्टी, पिटका, विस्फोट, दाह हे व्हायची शक्यता राहते. ह्या प्रकारच्या घटनेला पारंपरिक मराठीमध्ये लस पांगणे असे म्हणतात. तर या सगळ्या घटनाक्रमामागे जो काही तो पाण्यासारखा अंश बाहेर येतोय, जो त्वचेला स्पर्श केल्यामुळे तिकडं पुनश्च त्वगदृष्टी होतीये आणि तिकडं काहीतरी नवीन विकृती उत्पन्न होतीये, ह्याच्यामधला करता करविता हा म्हणजे तो लसिका नावाचा शारीरभाव. आणि बघा हे असं का घडतं लसिकेकडून, की ती मुख्यतः अशा प्रकारे पसरत गेली की तिकडं त्या स्थानी तिकडं दाह, सौकुमार्य, उष्णासहत्व, स्पर्शासहत्व या गोष्टी बघायला मिळतात. कारण मुळात लसिका हा पित्ताचं स्थान आहे, लसिका हे पित्ताचा आश्रय आहे. त्यामुळे ते जर व्रणस्थानी किंवा पिटिका स्थानी, विस्फोट स्थानी त्याची वृद्धी झाली, त्याची विकृती झाली, तर आम्हाला पित्तवत लक्षणं बघायला मिळतात. आणि म्हणून अशा वेळेस आम्हाला वृक्ष, तिक्त अशा प्रकारचा परिषेक, लेप, अभ्यंतर चिकित्सा अशी द्यायला लागते. सो हे क्लासिकल आम्हाला लसिका हे लक्षण अनेकदा बघायला मिळतं. मुख्यत्वे दुष्टव्रणामध्ये याचा विचार करायला लागतो. आणि हे जे काही शरीरभाव आहे जो अन्यथा आमच्या शरीरामध्ये प्राकृतरित्या असतोच, किंवा त्वचेच्या आत तुम्ही कधी कधी बघितलं असेल बघा, कधी कधी वरच्या वरती कट झाला, ज्याला इंग्रजीमध्ये बरेचदा पेपर कट म्हणतात, फक्त एखादं काय म्हणतो कागदाचा कडेचं शार्प जर टोक असेल ते वरच्या वरती आम्हाला त्वचेला लागून गेलं तर रक्त येत नाही, फक्त त्वचे जो काही वरची त्वचा असते तिला छेद होतो, त्यातनं मात्र कधी कधी थोडंसं पाणी बाहेर येतं. ती झाली लसिका. सो लसिका ही प्राकृतच आहे शरीरामध्ये, पण आम्हाला ती अधिक वेळा बघायला मिळते ती या विकृतींमध्ये. आणि त्यामध्ये आम्हाला अनेकदा पित्तच हे लक्षणाद्वारे अभिव्यक्त होत असतं, आणि अशा वेळेस चिकित्सा पण आम्हाला प्रायः तिक्त, शीत, वृक्ष अशी करायला लागते. हा त्यामागचा महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, हे झालं लसिकेबद्दल. रुधिरम, रक्त, आता ह्याच्याबद्दल बोललं तर खूप बोलता येईल किंवा काही न बोलून सुद्धा चालेल असं आहे, पण रक्त हा पित्ताचा आश्रय आहे हे सर्वांना माहिती आहे. एकच फक्त रक्ताबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो की प्रायः ती मिस आउट होते याच्या अनुषंगाने, की आम्हाला जेव्हा असं आम्ही रक्ताकडे धातू म्हणून बघतो, त्याच्या गुणकर्मादी गोष्टींकडे बघतो, तेव्हा रक्ताचं वीर्य काय आहे हा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा प्रायः आम्हाला रक्त उष्ण आहे असा आमचा समज असतो. आणि तो समज का होतो, कारण रक्ताचा जो आश्रयाने राहतो तो पित्त दोषामुळे. पण तुम्ही ह्याच ग्रंथातला जर सिरावेदविधी अध्याय बघितलात, त्याच्या आरंभाच्या श्लोकांमध्ये असं स्पष्ट वर्णन आहे की रक्ताचं स्वतःचं धातू म्हणून जे स्वतंत्र वीर्य आहे ते अनुष्ण शीत आहे. रक्त हे उष्ण नाहीये मुळात, प्रकृतीतः ते अनुष्ण शीत आहे. मात्र आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या आश्रयाने कायम पित्त असल्यामुळे जेव्हा जेव्हा आमच्या शरीरातून रक्त हे आम्हाला बाहेर पडताना दिसतं, किंवा जेव्हा रक्ताच्या विकृती होतात, तेव्हा पटकनपणे ज्या दोषाचा प्रकोप होतो, लक्षण बघायला मिळतात, तो पित्त असतो. कारण आश्रयाचा संबंध जो काही 11 वेळेत सांगितलेला आहे तो खूप कॉमनली बघायला मिळतो. बघा ना, स्वेद प्रवर्तन जास्त होणं, मी आता म्हटल्याप्रमाणे लसिका वृद्धी होणं, तद्जन्य दृष्टी होणं, रक्त जे विकार होणं, ह्याच्यामध्ये ओघाने आम्हाला पित्ताची लक्षणं बघायला मिळतात की नाही, बघायला मिळतात. त्यामुळे हा सिद्धांत हा प्रायः सर्वत्रच लावून घ्यायला लागतो की ज्या आश्रयाची विकृती आहे त्याच्यामध्ये प्रायः जे तदाश्रित दोष असतात त्यांची पण विकृती मागे मागे होत असते. आणि तुम्हाला म्हणून बघा की अनेक ठिकाणी ज्यामध्ये निदान स्थानामध्ये रक्तज असा व्याधींचा प्रकार आहे,
त्यामध्ये अनेकदा असं वर्णन येतं की ह्या रक्ताच्या प्रकारामध्ये जी लक्षणं बघायला मिळतात ती पित्ताच्या व्याधीप्रमाणेच असतात, प्लस ही 3-4 लक्षणं अधिक असतात, असं तुम्हाला खूपदा बघायला मिळतं. मग रक्तदृष्टी झाली किंवा रक्तवृद्धी झाली की पित्तवृद्धी ओघणी का आली? त्याचं उत्तर इथंच आहे. कारण पित्त हे रक्ताच्या आश्रयाने राहतं आणि यदे कसे तदन्यस्य वर्धनक्षेपण औषधम हा सिद्धांत आम्हाला 11व्या सांगितलेला आहे. त्यामुळे शरीरामध्ये रक्त आणि पित्त दे ऑलवेज को एक्झिस्ट. सो मेनी टाइम्स वी गेट कन्फ्यूज की रक्ताचं पण वीर्य उष्ण आहे का, तर तसं नाहीये. हे का सांगायला लागतं? कारण जेव्हा आम्ही रक्तवृद्धीचा विचार करतो, रक्त प्रसाधनाचा विचार करतो, तेव्हा आम्हाला तद गुण समान द्रव्यांचा विचार करायला लागतो आणि म्हणून आम्हाला अत्युष्ण गोष्टी किंवा उष्ण गोष्टी वापरून उपयोग होत नाही. तेव्हा वीर्याचा विचार मात्र आम्हाला अनुष्ण शीत अशा प्रकारे करायला लागतो. तर आता या संदर्भाने इतकं पुरेसं आहे. केवळ रक्तावर पण खूप बोलता येईल, पण तो प्रसंग नाहीये. रस हा आता हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं. प्रायः मी मग असं जेवढा काही आपण अभ्यास करतो तेव्हा रसधातू हे पित्ताचा आश्रय आहे हे डोक्यात येत नाही अनेकदा वाचून सुद्धा, आणि त्याच्यापुढे जाऊन सुद्धा क्लिकली ही गोष्ट तर पटकन सुचत पण नाही आपल्याला. पण ही गोष्ट इथं वाग्भट प्रकर्षाने मांडतो आणि त्याचा रिलेव्हन्स काय असेल, म्हणजे रस हे पित्ताचं स्थान आहे याचा विचार आपण मुद्दामून केला जात नाही आपल्याला कडनं, पण नकळत होतो. नकळत कधी होतो? तर जेव्हा आपण चिकित्से सूत्रांचा वापर आहे तसा करतो ग्रंथातल्या विशिष्ट व्याधींमधला, तेव्हा आमच्याकडनं नकळत रसगत पित्ताचा विचार केला जातो. तो कशा प्रकारे? याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये देईन किंवा जेव्हा आपलं पुढचं सूत्र येईल, जर आज आलं तर आज कफदोषांच्या स्थानामध्ये, तेव्हा देईन. का बरं? बघा खालच्या सूत्रामध्ये सुद्धा रसधातूचा उल्लेख आलेला आहे. म्हणजेच रसधातू हे कफाचं पण स्थान आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. सो जेव्हा आपण दोन्ही गोष्टी एकत्र बघू तेव्हा याबद्दल थोडीशी वक्तव्य करीन. पण आता ही एक वेगळी नोट म्हणून लक्षात ठेवा, माझ्याकडनं पण चिकित्सा व्यवहारामध्ये पटकन रस हा पित्ताचं स्थान आहे आणि म्हणून काहीतरी चिकित्सा वेगळी करावी असं अनेकदा येतच नाही. कारण पुरेसं शरीर आपल्या अजूनही मनामध्ये भिनलेलं नसतं आणि हा संदर्भ थोडा ऑड आहे, वेगळा आहे आपल्यासाठी. सो हा नक्की सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. पुढचा बघा, दृक. दृक म्हणजे काय? दृक म्हणजे चक्षु. खाली तुम्ही याची टीका बघा अरुण दत्ताची, किंवा तुम्ही हेमाद्रीची टीका बघा. दृक डॅश चक्षु म्हणजे दृकचा अर्थ काय? चक्षु. आता हे खूप ऑब्व्हियस आहे. डोळ्यांच्या ठिकाणी आलोचक नावाचं पित्त असतं. आता हे पित्ताचं काय काम वगैरे ह्या गोष्टी क्रमशः पुढच्या अध्ययनामध्ये येतील. मी फार बोलत नाही. स्पर्शनंच, स्पर्शन टीका बघा पुन्हा. अरुण दत्त आणि हेमाद्री दोन्ही काय म्हणतात? स्पर्शनम डॅश त्वक. स्पर्शन म्हणजेच त्वचा. आपण मागच्याच सूत्रामध्ये पाहिलं होतं की स्पर्शनेंद्रिय हा जो वाताचं स्थान आलं होतं त्याचं अर्थ त्वचा असा घ्यायचा आहे. तोच अर्थ, सेम अर्थ इथं पित्त स्थानामध्ये पण घ्यायचा आहे. आता काय झालं बघा की स्पर्श म्हणजे स्पर्शन म्हणजे त्वचा हे वाताचंही स्थान झालं आणि पित्ताचंही स्थान झालं. तर मागच्याच मी तुम्हाला म्हटलं होतं की क्या एक म्यान में दो तलवारें रह सकती है क्या? तसं एकाच स्थानामध्ये दोन दोष राहणं असं होतंय असं तर दिसतंय. मग त्याचं कारण काय असेल, त्याचा समज कसा करून घ्यायचा, याचं एक स्पष्टीकरण हे आता आपल्याला अरुण दत्त देतो. ते काय पहिले बघू, मग त्यावरच माझं मत सांगतो. बघा अरुण दत्त टीका. ननु, ननु आणि स्वल्पविराम. ननु याला संस्कृत मध्ये म्हणतात प्रश्नवाचक अव्यय. अव्यय, अव्यय संस्कृतमध्ये जे काही शब्द समूह आहे विशिष्ट, ज्यांना अव्यय म्हणतात त्यांना अव्यय का म्हणतात? म्हणजे कोणते? तर व्यय म्हणजे खर्च, व्यय म्हणजे कमी होणे. अव्यय म्हणजे ज्या शब्दामधलं अवाक्षर सुद्धा कमी होत नाही, खर्ची पडत नाही, बदलत नाही, त्या शब्दाला अव्यय म्हणायचं. म्हणजे ज्या शब्दाला त्याच्या मागे पुढे कोणताही अन्य शब्द येऊ, कोणत्याही विभक्तीतला येऊ, तो त्या शब्दाचं रूप बदलत नाही. तुम्ही बघा नाम, सर्वनाम, क्रियापद सर्वांमध्ये तुमचं गरजेप्रमाणे बदल घडत असतात, रूप होत असतात. पण या अव्ययांची रूप होत नाहीत. हा शब्द असाच सगळीकडे वापरला जातो. साधी उदाहरणं माहितीत आपल्याला, अपि, नंतर च, किंतु वगैरे वगैरे. त्या प्रकारेच ननु हे अव्यय आहे, हे कधीही बदलणार नाही. या अव्ययाचा अर्थ काय? तर हे अव्यय प्रश्नवाचक आहे. म्हणजे जेव्हा कोणाला तरी प्रश्न विचारायचा असेल तेव्हा त्या वाक्याची सुरुवात ननु पासून होणार आहे. बघा या वाक्याच्या अंती प्रश्नचिन्ह नाहीये, पण तरी सुद्धा हे प्रश्न आहे कशावरून कळतं? तर त्या वाक्याचा आरंभ तुम्ही ननु या शब्दाने केला तेव्हा. म्हणजे
ननु हे जर तुम्ही मराठीमध्ये विचारायचं म्हटलं, बोलायचं म्हटलं, कसं बोलाल? तर आपण म्हणतो आता तूच बघ किंवा आता बघा. अशा प्रकारे आपण जेव्हा वाक्य सुरुवात करतो आणि पुढे प्रश्न विचारतो, त्या अनुषंगाने अर्थ समजून घ्यायचा, असं तुम्ही डोक्यात ठेवा. तर आता पुढे एक प्रश्न येतोय. ननु स्पर्शनेंद्रियम वायोः स्थानम उद्दिष्टम. स्पर्शनेंद्रिय हे वायूची षष्ठी एकवचन, वाताचे स्थानम उद्दिष्टम. स्थान हे मागच्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. उद्दिष्ट म्हणजे सांगितलं गेलंय. तदेव कथम पित्तस्य अपि स्यात्. तदेव म्हणजे तद म्हणजे ते. एव हे सुद्धा एक अव्यय झालं. एव म्हणजे म्हणजे कसं तदेव म्हणजे तेच. त्यामुळे तेच स्पर्शेंद्रिय नावाचं स्थान. कथम म्हणजे कशा प्रकारे. पित्तस्य अपि स्यात्. पित्ताचं पण आहे. म्हणजे तेच कंसात स्पर्शेंद्रिय नावाचं स्थान कसं बरं पित्ताचं पण स्थान असेल. ब्रूमहा इथं प्रश्न संपतो. आणि ननु नंतर प्राय जेव्हा या प्रश्नाचं उत्तर बरं, ही रचना टीकेमध्ये खूपदा बघायला मिळते. आणि प्राय हा जेव्हा टीकाकाराचा प्रश्न विचारतात तेव्हा अनेकदा उत्तर हे तेच देत असतात. सो टीकाकारांचे खूप मोठं, मी जे मेन्शन केलं होतं मुद्दे, त्यातलं एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन जे आमच्या बुद्धीच्या क्षमतांना नवीन आयाम देतं, की तुम्हाला ते प्रश्न पाडतात, जे आम्हाला अनेकदा पडत नाही सुरुवातीला, कारण आम्हाला प्रश्न पडण्या एवढं सुद्धा माहित नसतं. मग त्यांनी प्रश्न पाडला की आम्हाला कळतं की अरे हा प्रश्न बरोबर आहे. आणि मग तुम्ही जेव्हा अनेकदा टीका वाचता की नाही, आणि असे अनेक प्रश्न अनेकदा वाचले जातात, तेव्हा अनेक ठिकाणी जेव्हा असे प्रश्न नाहीयेत तेव्हा तुम्हाला प्रश्न पडायला लागतात की अरे त्याने टीकाकारांचा प्रश्न तिथे विचारला होता, ह्याच जातीचा प्रश्न हा इथे येऊ शकतो. आणि मग खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या क्षमतेने ग्रंथांमधला बिटवीन द लाईन्स, त्याच्यामधले जे बारकाव्यांचा अर्थ तो शोधायचा प्रयत्न करता, तुम्ही लोकांना विचारता, आणि हे खरंच तुमचं आमचं ग्रंथ समजण्याचं इव्होल्युशन आहे. सो दिस इज वन ऑफ द ग्रेट बेनिफिट ऑफ टीकाकार, की ते स्वतः प्रश्न उपस्थित करतात आणि स्वतःच त्यांची उत्तरं देतात. ब्रूमहा आम्ही सांगतो, म्हणजे प्रश्न आम्ही उपस्थित केला, आता आम्हीच सांगतो. काय सांगतो? वात सखित्वात अग्नेहे. अग्नेहे अग्नीचा, वात सखित्वात म्हणजे अग्नीचं हे वाताशी मैत्र आहे. अग्नी हॅज गॉट फ्रेंडशिप विथ द वात. मग अग्नी आणि वाताची फ्रेंडशिप बरोबर आहे, पण मुद्दा पित्ताचा चालू आहे ना आपला. मग पित्ताचा आणि इथं काय संबंध आहे सगळ्या चर्चेचा? तो म्हणतो सांगतो. वातसखा ही अग्नी हा वातसखा आहे. बघा ना, जर अग्नी आणि वायू यांचं योग्य कॉम्बिनेशन जुळलं तर अग्नीचं बळ खूप वाढतं. तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समान वायूचं काम हे जाठर अग्नी संदूषणाचं आहे. समान हा जाठर अग्नी संदूषण कशा प्रकारे करतो, ही म्हणजे कशासाठी करतो, तर संदूषण, आहार चांगला पचावा जाठर अग्नीकडनं म्हणून करतो. म्हणजे काय, समानाचं कार्य, समानाची गती ही योग्य प्रकारे चालू असेल तर अग्नीचं बळ वाढतं. अन्यथा समानाचं बळ जर अति आलं, अग्नीला सरपास करेल एवढं, किंवा अल्प झालं, किंवा समान दुष्ट झाला, तर अग्नीचं बळ कमी होतं. ज्याप्रमाणे बाहेर तुम्ही चूल पेटवा, तुम्ही बॉनफायर करा, तेव्हा तुम्हाला माहिती असतं की योग्य प्रमाणात प्राकृत वहन होणाऱ्या, छान प्रकारे वाहणाऱ्या अग्नीमुळे, वायूमुळे अग्नी हा पेटवून ठेवला जातो. त्याप्रमाणेच वायू आणि अग्नीचं जे मैत्र आहे ते आमच्या शरीरामध्ये सुद्धा आहे. कारण अग्नी आणि वायू तेच आहेत, आत काय बाहेर काय. आणि पुढे पित्तमच्या वह्निः इति वचनात. पित्तांच्या वह्निः म्हणजे काय, आमच्या शरीरामध्ये अग्नी असं वेगळं नाहीच आहे. अग्नी एव पित्तांतर्गतम कुपिता शुभाशुभानी करोती. बरोबर की नाही? म्हणजे अग्नी हे पित्ताच्या आश्रयाने असतं, वात हा त्या अग्नीचा मित्र आहे, आणि म्हणून इनडायरेक्टली वात सुद्धा पित्ताचा मित्र झाला आणि वातपित्तामध्ये पण मैत्र झालं. म्हणजे आमच्या जी दोन मुलं एका शाळेमध्ये जातात, त्या दोन मुलांच्या आया या सहजपणे मैत्रिणी होतात, अशा प्रकारचं काहीच. तस्मात म्हणून उभयोः अपि एतत् उक्तम स्थानम, एतत् युक्तम स्थानम. बघा, हा जो एक मोठा शब्द आहे की नाही, तस्माद उभयोरप्येतद् युक्तम, हे अनेक शब्दांची संधी आहे. काय काय आहे? तस्मात म्हणजे म्हणून, देअरफॉर. उभयोः दोघांचं कोणाचं? वाताचं आणि पित्ताचं दोघांचं. अपि सुद्धा.
एतत हे म्हणजे कोणतं? स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा. युक्तम म्हणजे योग्य, स्थानम म्हणजेच ह्या कारणांमुळे की ते दोघंही एकमेकांच्या फेवरमध्ये आहेत, एकमेकांचा विरोध करत नाहीत, एकमेकांसोबत राहतात. ह्या कारणांमुळे दे कॅन शेअर अ रूम, दे कॅन शेअर अ कॉमन स्पेस, आणि म्हणून देअरफोर दोघांचं सुद्धा हे त्वचा स्थान सांगणं योग्यच आहे. आता बघा, हे स्पष्टीकरण ऐकलं ना की आता हे माझ्या ह्याच्यावरचं माझं मुद्दा म्हणून तुम्हाला मत अगदी मोकळेपणाने सांगतो की टू बी व्हेरी ऑनेस्ट, दिस इज नॉट द ओनली रिजन, और आय वुड से की थोडा अधिक विचार केला आणि इतकंच नाही तर आपण फक्त पुढचं सूत्र डोळ्याखालनं घातलं तर कळतं की हे आर्ग्युमेंट हे पुढच्या सूत्रापर्यंत पण टिकत नाही. का बरं? कारण बघा, इथं आता आम्हाला एक कॉमन स्थान कळलं त्वचा नावाचं, जिकडे वात पण आहे, पित्त पण आहे. पण अशीच कॉमन स्थानं ही पुढे पित्त आणि कफदोषामध्ये आहेत ना. कोणकोणती? बघा, आमाशय. आपण आता आमाशय पाहिलं आणि खालच्या सूत्रामध्ये आमाशय आहे की नाही? आमाशय आहे. रसधातू, त्याचा उल्लेख आपण आताच बघितला. मग पित्त उष्ण, कफ शीत, बरं त्यांचं एकमेकांमध्ये फार प्रेम आहे असंही नाही. अर्थात काही गुण सामान्य आहेत, काही गुण वेगळे आहेत, पण म्हणून पित्ताला कफ सखा म्हटलंय किंवा कफाला पित्त सखा म्हटलंय असं अजिबात नाहीये. म्हणजे फक्त एक दोन महाभूत ही एक दुसऱ्यांना थोडी पूरक आहेत, मदत करतात, म्हणून ते एका स्थानात राहतात. ही एवढं आर्ग्युमेंट हे योग्य नाही, अपुरं आहे. मुख्यतः मुद्दा काय आहे? तर बेसिकली दोष जेव्हा प्राकृत अवस्थेमध्ये असतात तेव्हा ते एकमेकांना दुष्ट करत नाहीत, हा यातला सिद्धांत महत्वाचा. आणि म्हणून आमच्या शरीरामध्ये अनेक अशा जागा, स्पेसेस आहेत की दोष ज्या स्वतःच्या म्हणून शेअर करतात. म्हणजे हे आपलं दोघांचंही स्थान, जसं रस, आमाशय, त्वचा. असं का होतं बरं? जसं आपण एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये बाबा 4-5 प्रोजेक्ट मॅनेजर असतात किंवा 3-4 हेड्स असतात, ते सर्व आपल्या केबिनमध्ये बसून कामं करतात की नाही? ते एकमेकांशी दिवसभर भांडतात का? असं नाहीये. सो ते एका स्थानामध्ये मुख्यत्वे राहून आपापली कामं करू शकतात आणि त्या प्रक्रियेमध्ये एकमेकांना दुष्ट करत नाहीत, असं निश्चितपणे होतं ना. जर दोष हे एकमेकांच्या संपर्कात आल्याने ते लगेच एकमेकांना दुष्ट केलं असतं तर आपण स्वस्थ राहिलोच नसतो मुळे. आता हा कारण दोष हे त्यांच्या एकमेकांच्या संपर्कात हे आयुष्यभर आहेत. दे आर ऑलवेज विथ इच अदर. मग त्यांनी कॉमन स्पेस करायला हरकत काय? काहीच नाही. आणि म्हणून दोष एकमेकांना दुष्ट का करत नाहीत याचं उत्तर आम्हाला मिळतं चरक चिकित्सा स्थानामध्ये, त्रिमर्मी चिकित्सेमध्ये. खूप छान सूत्र तिकडे आलंय की वात, पित्त, कफ हे दोष आहेत ना, यांचं सहज सात्म्यत्वात ते तिघही आजन्म त्यांच्या स्वतःच्या कोणाच्या जन्मापासून, तर जेव्हा शुक्र शोणित संयोग हा होतो आणि गर्भोत्पत्ती होते त्या क्षणापासून ते सोबत आहेत. आणि म्हणून ते सहज सात्म्यत्वात, सहज एकत्र त्यांचा जन्म झाला असल्यामुळे जरी त्यांचे स्वभाव वेगळे असले, जरी त्यांची प्रवृत्ती, गुणकर्म वेगळे असले, तरी ते प्राकृत अवस्थेमध्ये असताना एकमेकांना दुष्ट करत नाहीत. हा विषय फार महत्वाचा. सो ते एकमेकांना दुष्ट कधी करू शकतील? जेव्हा त्यांचा प्रकोप होईल, जेव्हा दुसऱ्याच्या ठिकाणी खवगुण उत्पन्न होईल, तेव्हा मजबूत दृष्टी होते एकमेकांची, नो डाऊट. पण अन्यथा स्वस्थ माणसामध्ये दोष एकमेकांना दुष्ट करत नाहीत. आणि म्हणून खरं तर या सिद्धांतामुळे एका स्थानामध्ये दोन दोष हे त्यांचं विशेष स्थान म्हणून राहणं हे सहज शक्य, हे आम्हाला समजून घ्यायला लागतं. ओके, त्यामुळे हे कारण त्याचं जास्त महत्वाचं. ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की चरक चिकित्सा स्थान अध्याय क्रमांक 26 आणि याप्रमाणे चरक सूत्रस्थान जो हे आहे दोष रोग चतुष्क, त्याच्यामध्ये याची टीका आहे. ते परत चक्रपाणीची तो ह्याच्यावर कॉमेंट करतो आणि त्या ठिकाणी पण टीका आहे त्याची 26 मध्ये, की बाबा दोष ही एकमेकांना दुष्ट का करत नाहीत. आणि तेव्हा हा सगळा भाग थोडा विस्ताराने येतो. ज्यांना हौस आहे त्यांनी निश्चितपणे वाचा. खूप छान संकल्पना आहे, आम्हाला माहिती पाहिजे ती. ठीक आहे, पुढे आपण नाभी अत्र विशेषतः, आणि सूत्राचा उरलेला भाग कोणता आहे की अत्र, यांच्यामध्ये नाभी मात्र विशेष स्थान आहे. अरुंधताची टीका बघा, फ्रॉम वेअर वी लेफ्ट. विशेषतः इति इथपासनं पुढे काय? अत्र, अत्रचा अर्थ काय? येषु स्थानेषु मध्ये, या सर्व नाभी इत्यादी स्थानांमध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. येषु स्थानेषु ही दोन्ही जे शब्द आहेत हे सप्तमी बहुवचनामध्ये आहेत. सप्तमी बहुवचन अधिकरण दाखवतं त्या ठिकाणी. म्हणून अत्रचा अर्थ काय? या सगळ्या स्थानांमध्ये पित्तस्य विशेषेण नाभी स्थानम, पित्ताचं
विशेषत्वाने स्थान कोणतं आहे तर ते नाभी आहे. अशा प्रकारे अरुण दत्त इथं या त्या टीकेचा समारोप करतो. आता आपण खालची टीकेतला बराच भाग बघितलाय, पण आपण क्रमशः पुन्हा ती टीका वाचू. आयनद रसायन हे माद्री पित्तस्य आह नाभी इति. पित्ताचे आह, आता पित्तस्य हे षष्ठी एकवचन झालं. पित्तस्य आह, आह म्हणजे सांगतोय. काय सांगतोय, काय सांगितलेलं आहे, पण काय सांगितलेलं मी मेन्शनच नाही केलं. पुन्हा अनुक्ते म्हणजे काय, स्थानानी. त्यामुळे पित्तस्य कंसात स्थानानी जो शब्द आपण मागून पुढे घेतला, आह सांगितलेली आहेत. काय, नाभी इति, नाभी इथपासनं पुढे. आमाशयो, नाभ हे ऊर्ध्वम अपक्वान्न स्थानम. आमाशय कोणाला म्हणायचं, नाभीच्या वर जे अपक्व अन्नाचं स्थान आहे त्याला आमाशय म्हणायचं. हा भाग आपण पाहिला. पुढचाही भाग वाचलाय आपण. लसिका स्याद रसमलो जलप्रायस्त्वगाश्रय. हे मादरी कोणत्या तरी वेगळ्या श्लोकाचा संदर्भ देतो की रसमल अशा प्रकारे ही लसिका आहे जी जलप्राय आहे, अत्यंत जलमहाभूत प्रधान आहे, त्याच्यामध्ये जलाचा अंश अत्यधिक आहे आणि जी त्वचेच्या आश्रयाने राहते असा शारीरिक भाव आहे लसिका. दृक, चक्षु, स्पर्शनम, त्वक. तुम्हाला आता पॅटर्न कळायला लागला असेल. एका शब्दाचा अर्थ, एक परिभाषा, त्याचा अर्थ, परिभाषा त्याचा अर्थ, असं डॅश करून सांगतायत. त्याच्यामध्ये काही वेगळं नाही, खूप सोपं आहे. अत्र, पुन्हा अत्र या शब्दाची टीका बघा, एकसारखीच करतात अरुण दत्त आणि हेमाद्री. येषु स्थानेषु मध्ये, या सर्व स्थानांच्या मध्ये, या सर्व स्थानांच्या मध्ये नाभी ही विशेषतः स्थानम. नाभी हे विशेष स्थान आहे. अशा प्रकारे पित्तस्थानावरची अरुण दत्ताची टीका आणि हेमाद्रीची टीका ही या प्रकारे इथं पूर्ण होते. आपण पुढचं फक्त सूत्र वाचू आणि काही लोकांनी हँडरेस केले त्यांचे आपण प्रश्न घेऊयात. मग उरक कंठ शिरक्लोम पर्वाण्यामाशयो रसः मेदो घ्राणैंच जिह्वाच कफस्य सुतरामुरः. उर, कंठ, शिर, क्लोम, पर्व, आमाशय, रस, मेद, घ्राण म्हणजे नासा आणि जिव्हा ही कफाची स्थानं आहेत आणि त्यापैकी सुद्धा सुतराम हे असं काही जे स्थान आहे ते उर आहे. तर पुढच्या सत्रामध्ये आपण मुख्यतः कफस्थान आणि त्यानंतर अर्थात पुढचा लगेच जो भाग सुरू होतो प्राणादिभेद पंचात्मा म्हणजे प्राणादिभेद वायूचे जे आहेत त्याच्या अनुषंगाने जी सूत्र येतील त्याची आपण टीका आणि सूत्रांचा अर्थ हा आपण पुढच्या सूत्रामध्ये पाहूयात. आता ज्यांना काही प्रश्न असतील ते स्वतःला अनम्यूट करून लगेच विचारू शकता. गो अहेड. नीलम म्हणून कोणीतरी हँड रेज केला होता. तुम्ही विचारू शकता काय प्रश्न असतील तर. नाही कोणाला काही प्रश्न, अजून इतरांना कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का, नसल्यास आपण आपली मीटिंग थांबूया तिथं. ठीक आहे, हरकत नाही. मग गुरुवारी पुन्हा आपण पुढच्या सूत्रांच्या अनुषंगाने भेटू आणि आपलं सत्र इथं आपण संपवूयात. धन्यवाद.